आणि अध्याय 18 कळस अध्याय, ज्या ठिकाणी भगवंतानं पूर्णाहुती म्हणजे शेवट केला गीतेचा, आणि त्या ठिकाणी लाभ झाला परमात्म्याचा, आनंदाचा. तो आनंद म्हणजे परमानंद. तो माहित नाही आपल्याला, उपयोगत नाही. जेव्हा ज्ञान झालं तर विषयात आनंद राहत नाही. जो परमात्मा आहे त्याचा स्पर्श बुद्धी करते, एकरूप होती, तो परमानंद भोगता येतो. वेदाच्या साह्यानं हा मार्ग खुला होतो. बुद्धीला भगवंतासोबत राहता येतं, आनंद भोगता येतो. तिथं ती देहभाव संपवते ती बुद्धी, नाम जीवात्मा. स्वानंद आहे, स्वानंद म्हणतात त्याला. तो स्वानंद 18 अध्यायामध्ये कळस अध्यायात 17व्यातून कर्मातून काढलं, 18व्यामध्ये आनंदामध्ये मन एक झालं, आणि अर्जुन हा आत्मरसात निमग्न झाला. कबुली दिली त्याने, कबुली दिली अर्जुनाने की मी तोच आहे, परमात्मा आहे, मी अनात्मा नाही. त्या अर्जुनाची कबुली आहे. अनंत युद्धाला सुरुवात आहे. जोपर्यंत ज्ञानमय अवस्था होत नाही, त्यामध्ये आपण श्लोकावर आणतो की जय जयकार असो माझ्या गुरूंचा. गुरुचं महत्व सांगितलं आणि ईश्वराचं पण सामर्थ्य सांगितलं. गुरुचं महत्व असतं, ईश्वराचं सामर्थ्य असतं, आणि संताचं खरं नातं असतं, वैभव असतं सुखाचं. 3 गोष्टी, ईश्वर, गुरु आणि काय म्हटलं, असे शिक्षक होत होते संत. संत मला म्हणतात की जय जयकार असो. का बरं जय जयकार माझ्या गुरूंचा? कारण माझे गुरु असे, माझे गुरु तसे, तशा कृपेला पात्र आहेत, कल्याणकारी आहेत, बुद्धीला ब्रह्मस्वरूप करणारे, आनंद देणारे, आणि त्याला मृत्यूला थांबवणारे, संपवणारे, थांबवणार नाही, संपवणार. हे जे कार्य भगवंत करत नाही ते संत करतात. भगवंत का करत नाही? कारण त्याला साक्षात समोर येता येत नाही, ज्ञान देता येत. मनुष्य रूपामध्ये तेच असतात, पण उपाधी संताचे घेतात, ज्ञानाची दीक्षा देतात, हृदयातलं आवरण काढतात, आणि ज्ञानाचे दरवाजे खुल्ले करतात, आत्मलिंगाला प्रगट करतात, आणि बुद्धीला तिथे एक करतात. म्हणून संत महान असतात, भगवंतापेक्षा छान असतात. कळाला? हो माऊली. ईश्वर आणि संत दोघही महानच आहेत, कोणीच कमी नाही. पण ही जी शक्ती आहे उपदेशाची, ज्ञानाची, साधकाला सिद्ध करण्याची, साधकाला सिद्ध करण्याची, आणि बुद्धीला बाधित करण्याची, परमात्म्याला प्रगट करण्याची, ही जी शक्ती ते साधूत आहे. त्यांचं कामच ते आहे की साधकाची साधना पूर्ण करायची, आणि अध्यात्माची रास त्यांच्या हृदयात भरायची, वेद संपन्न त्यांना करायचं, आणि मोक्ष प्राप्त करून त्याला ईश्वरामध्ये एक करायचं. हे संताचं महान कार्य जगात आहे, जे भगवंताला करता येत नाही, म्हणून संताला करा. कारण साक्षातून त्यांना बोलता येत नाही. त्यांचं कार्य उत्पत्ती, जगताची उत्पत्ती, जगताची स्थिती, आणि जगताचा नाश, प्रलय. एक देवता उत्पत्तीला कारण ब्रह्मदेव, एक पालन करता विष्णू, अ उ म, आ उ म, ब्रह्मा, आकार, आकारतो ब्रह्मा, उकारतो विष्णू, मकारतो
महेश. ह्या देवाला 3 कामं दिले, दुसरं काम करत नाही ते. उद्धार करण्याचं काम त्यांच्या खात्यात नाही. त्याने जगताचा पालन, जगताचा सुमार आणि जगताची उत्पत्ती. पण जगताचा बाद म्हणजे संत आहे. ब्रह्मदेव आणि जगताचा बाद करणारा गुरुदेव. एकाला उत्पत्तीचं कार्य आहे आणि एकाला बाधाचं कार्य. जगत दिसत नाही, सत्ताहीन आहे, ते जड आहे. ते आधार नाही, ते आधारित आहे. आधारित आणि आधार हे 2 गोष्टीत कळावं लागतं. अधिष्ठान आणि अध्यस्त 2 गोष्टी आहेत ना. आत्मा अधिष्ठान आणि देह अध्यस्त आहे. दोघांचा संबंध पण कल्पित आहे. कल्पित पदार्थ दिसून नसतो आणि वास्तव पदार्थ नित्य असतो. तो परमात्मा असतो. तो माझा त्याचा संबंध असतो आणि त्याचा स्वानंद मी घेत असतो. म्हणून तो मी जीवनमुक्त असतो. तो ब्रह्मविद्त असतो. तो आपल्या स्वानंदात मग्न असतो. देवावंद असतो. आनंदाचं साम्राज्य असतं. वेदाचं स्वराज्य असतं. हा गुरुचा कृपा प्रसाद असतो आणि त्या परमानंदाचा हृदयामध्ये चिदविलास असतो. तो ब्रह्मवेत्ताच असतो. ते संसारमध्ये नसतच. कुरकुर बुरबुर डोर डोर टूर टूर कुछ नसतं. कुरकुर बुरबुर टूर 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 सगळं बंद. कुरकुर हो माऊली. संसारातच असते सगळं. केवळ तो आणि त्याची अनुभूती. वृत्तीविना त्याला स्वसंवेद्य म्हटले माऊली. स्वरस्वची अनुभूती स्वसंवेद्या. आत्मरूपा त्यातलं रूप आहे. देहरूप नाही, राग नाही. त्यावर देहरूप नाही. अज्ञान संपलन बाबा. संतांना घालवलं. वेदानं मन वेदाकडे थांबलं आणि स्वतःला त्याने ओळखलं. ते ब्रह्मपदावर आलं. ते स्वतः जीवनमुक्त झालं. ब्रह्मलीन म्हणतात त्या मनाला, त्या वृत्तीला अंत करणारा. ते अनुभूतीत असतं. अंतःकरण बाधित असत. त्या अखंड सत्तेत एकरूप असत. त्या खोट्या सत्तेतून अलग असत. त्या वृत्तीचं काम नसतं. का बरं नाही वृत्तीचं काम? कारण ती जड आहे आणि तो चैतन्य. दोघांचा मिलाप नाही, सत्ता भिन्न नाही. आणि ती वृत्ती गेल्याशिवाय तो प्रगट नाही. त्याचा अनुभव ज्ञानाविना नाही. आणि त्याची सत्ता व्यापक आहे मनाला कळत नाही. आणि देहाची सत्ता नाही ही बुद्धी जाणत नाही. साष्टांग आणि भगवंत या दोघांचं अंतर काय, फरक काय? भगवंत जगताच्या कार्यासाठी मायेच्या द्वारे प्रगट झाले. जे जीवाचं कर्म साचल्या गेलं त्याचं फल देण्यासाठी प्रारब्ध तयार झालं आणि त्या जीवाला हे उपाधीत आणलं आणि त्यानं पुन्हा प्रारब्ध तयार केलं. मागचं तर भोग असला पण नवीन बी बनवायला त्याला म्हणतात अज्ञानाची स्थिती. कर्म कारण असतं. सुख दुःख होत त्याला पाप पुण्य कारण असतं. चांगलं कर्म वाईट कर्म. म्हणून ते कर्म भोगायला हा देह दिला. पुन्हा ह्या देहानं पुन्हा कर्मच केले. पुन्हा संचिताचा साठा वाढला. पुन्हा कर्मच वाढले. सांगा येऊन काय केलं देहाला? कर्म वाढलं. किती चुकीच्या मायात आहे हे. हो माऊली. सांगा चुकीचं आहे की नाही? कळतं का नाही? आधी घरी वेदाचा बोध पाहिजे, ओवीचं फल पाहिजे, माऊलीची मनाची उदारता पाहिजे. एवढा क्षधारा आपण माऊलीनं जगाला मुक्त करण्याचा विडा घेतला.
किती त्रास झाला त्यांना, हो माऊली. पण महान ग्रंथ करून गेले माऊली. गेले नाही आहेतच. गेले काय गेले, जातच नाहीत ते. साक्षात अलंकापुरीत आहेत आणि आत आत्मरूपान आहेत. जगात व्यापक रूपान आहेत आणि रेणुमोदी पण ते अल्परूपान आहेत. माऊली जात नाहीत, माऊली येत नाही. हे ज्याला कळलं त्याचं पाप आणि पुण्य उत्पन्न होत नाही. समजला? हो माऊली. ती आपली दुसरी होती. हो दुसरी माऊली. दुसरी ताई, दुसरी एकच झाली सकाळी. जय जय देव आणि प्रबळ. प्रबळ म्हणजे शक्तिवान, सामर्थ्यवान श्री गुरु. श्री गुरु. विदळता मंगळकुळ. मंगळ म्हणजे दुःख आहे. एखाद्या कुंडलीमध्ये मंगळ असलं तर ती पूर्वी करत नाहीत लोक. मंगळीमध्ये मंगळी, मग तिला मंगळ बघावं लागते. बरोबर. तसं तुमच्या बुद्धीचे मंगळ म्हणजे दुःख. ऐका, खूप मस्त आहे. विदळिता मंगळकुळ निगमागमा फळ फलप्रद. बघा, विदळिता मंगळकुळ. मंगळ म्हणजे अशुभ आहे, दुःख आहे. आणि त्याचा नाश सुरू करतात बोधान, भूमीच्या ज्ञानानं, वेदाच्या शक्तीनं साधकाला त्या दुःखातून बाहेर काढतात. म्हणजे मंगळ नष्ट करतात, दुःख नष्ट करतात सद्गुरुनाथ. कुळ निगम आगम दुर्म फळ फलप्रद. बघा, निगम आगम. निगम म्हणजे वेद, आगम म्हणजे शास्त्र पुराण. म्हणजे वेदाचं, वेदरूपी वृक्षाचं जे फळ आहे मोक्षरूपी, ते तुम्हीच आहात. आता कशा आहेत बघा. निगम आगम द्रुम फळ फलप्रद. निगम आगम एक वृक्ष आहे आणि त्याला मोक्षरूपी फळ आहे. आणि तो फळ पण देणारा तूच आहेस. बघा, फलप्रद तू देतोस फळ. आधी म्हणले फळ आहे आणि तो फलप्रद प्रदान करणारा पण तूच आहेस. कोण? सद्गुरु. सद्गुरु. तू म्हणजे भगवंत नाही. इथं भगवंत घ्यायचा नाही, मी सद्गुरु घ्यायचा. आता खाली चला, 3 नंबर. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काळ कौतूहल मनातीत. जय जय देव सकळ. गुरुदेवा, सगळं संपूर्ण तू भरल्या चौकडे. सकळ सगळं तूच तू चौकडे. कारण सद्गुरु ब्रह्मरूप असतात आणि ब्रह्मचे चौकड व्यापक असतात. ते कुठे नाही असं जागाच नाही. म्हणून सकळ सगळीकडे तूच तू भरून येस. विगत विषय वत्सल करीत काळ कौतुक हल कलातीत. बापरे, खाली आले का? मी चुकलं का? खाली मुली आली माझं. चित्त पान तुंदिला. आमचं चित्त कसं आहे? चंचल आहे. पण तू त्या चित्ताला काय केलंस? थांबवलंस. सगळा संपूर्ण भगवान तू व्यापक एकच आहेस. चौकड तू भरून आहेस. विगत विषय वत्सल. विगत विषय वत्सल. तुझ्या ठिकाणी वाचण्याची उत्पत्ती नाही, विषयाकडे तू जात नाही. कारण विषयातला आनंद तुला घ्यायचाच नाही. तुला माहिती आहे देवा, सद्गुरुदेवा, तू विषयाकडे का जात नाही? तुमची बुद्धी, कारण विषयात जड आहे, तो आनंद देत नाही. म्हणून तू बुद्धीने व्यावृत्त केले विषयाला आणि तो आला त्या मूळ पदाला. सद्गुरुनाथ मूळ पदाकडे असतात, ब्रह्मस्वरूपाकडे असतात. म्हणून विगत विषय वत्सल, विषयाची वासना न उत्पन्न होणारा अंतःकरण म्हणजे सद्गुरुनाथ. सोपं का सांगाय मांडायला करतो. सद्गुरुनाथ कुणावर प्रेम करतात? ज्यांना विषय वासनेला संपवला, वासनेला बंद केलं, विषयाला दूर केलं, भगवंताला स्पर्श केला, त्या साधकाला, त्या महात्म्याला हे सद्गुरुनाथ वत्सल प्रेम करतात. वत्सल वत्सल म्हणजे प्रेम करतात. कुणाला?
ज्यांचं मन विषयाच्या वासनेपासून दूर गेलं, वासना बंद झाली, विषय सोडून दिले. आताच आम्ही बाहेर मार्केटला गेलो. कलित काळ कौतूहल कलातीत, कलित काळ कौतूहल. जो काळाने जीवाला नष्ट करतो, गिळून टाकतो, भस्म, त्या काळाच्या परेस तो. कलित काल कौतूहल. तुझं कौतुक कसं आहे? तुला काळ शिवत नाही, तुझ्या समोर काळ येत नाही का? काळाच्या पुढे गेला ना तो. काल भेटतो त्या महात्म्याला. त्यांचा मत निळोबार आहे, झाडाखाली अनुकरणा बसले. आता 1 दिवस 2 दिवस 10 दिवस देवाला खोटं माझं नाव घ्यायलंय. चला बाबा, आणि त्यांच्या समोर डोळे उघडा म्हणजे निळोबार आहे. डोळे उघडले, देव समोर आले. हो, कशाला आले? तुम्हाला कुठे बोलले ना? का उपोषण करा, बंद करा? नाही, मला तुकोबाला पाठवा माझ्याकडं, मग मी इथलं उठाल. तुम्हाला कशाला? तुझं लागी कोणी बोलाविले थे, प्रार्थीला वाचून आला असं का? बोलूच ना. काय तुमचं काय काम आहे? मला तुकोबाची भेट द्यायची, तुम्हाला बघायचं म्हणे. जा, राहिले का ताकद संताची? तुमच्याकडे काही कामच नाही माझं, आणि तुम्हाला काय मागायचं बी नाही, आणि तू काय आगाव देत बी नाही. नशिबाच्या पुढे मी जात बी नाही, आणि तुला आगाव देता येत बी नाही. आणि तुझ्यापेक्षा काय मागायला? तू काय मोक्ष देतो का मला? देत नाही ना, मग मला तुला मागायचं नाही. आणि तुझ्या माझ्या पुढे कशाला आला तू? माझे मोक्ष ते तुकोबा आहे का नाही, आणि त्यांना भेटायचे, आणि तू कशाला आला माझ्या समोर? आता ताकद करते तर काळाला धरते कधी काळ समोर थांबल का? गेले पांढरंग, बापच गेले पांढरंग. तुकोबाला पाठवलं. इंदा 4दा तुकोबा आले रे बाबा खाली. त्या पुरी सेवा आहे खायला, त्यांची लेख काशी का काय नाव आहे तू विसरले मी. तुकोबा राय गेले. भागीरथी. आणि ती शेवाया करून आली. उन्हाळ्यात दिवस बीज उन्हाळ्यात लागती शिमग्याच्या मध्ये. ती शेवाया करली. माझ्या बापाला आवडतात, बाबाला आवडतात. बसली शेवाया करीत. आल्यावर वाढतात त्या ताटात. तेव्हा काही रसगुल्ला नव्हता, रसमलाई पण नव्हती, फक्त शेवायाची खीर, शेवायाची खिचडी, साधे पदार्थ आपले जुने. पिझ्झा नव्हता त्या काळात. मग तिला नेहमी पाडा की तुकोबा गेले सर रे वैकुंठाला. ती आली पळत त्यांना देहूला, आणि तिने देहूत उडी मारली डोहात. तिथं तिला अजून तिथं इंद्रायणी, तिथं एक तोंड आहे, गोमुख आहे, तिथं भागीरथी काशीची, तिथं प्रवेश झाला त्या इंद्रायणी मध्ये. आणि त्या भागीरथीने त्याला उचलून बाहेर काढलं. तिथं काशीची भागीरथी आली त्या इंद्रायणी मध्ये. ते मुख आहे, गोमुख. गेल्यावर बघा देऊला गोबा आले, पुन्हा तिला भेटायला सेवा करून गेले. ते मित्र वगैरे आता भरपूर आहे त्या गोष्टी. चला, आपल्याला गाथा नाही सांगत, आपल्याला ज्ञानेश्वरी गीता. चला पुढं. कौतूहल कलातीत. कलातीत म्हणजे क्रीडा. जन्म आणि मृत्यूची क्रीडा तू खेळणार आहेस. परेश इतका माझे सद्गुरुनाथ सुंदर आहेत, वत्सल आहेत, प्रेम करणारे. कालाच्या पुढे त्याला काल सुद्धा स्पर्श करत नाही. काल त्यांच्या पुढे येऊ शकत नाही. साक्षात ते परब्रह्म आहे, कालातीत आहे. असे माझे गुरुनाथ आहेत. काय भयंकर अर्थ आहे. हे झाडच्या पण मी डबल घ्यायला झाडच्याकडे सांगा. चलित चित्त पाणी तुम दिलं, जगतून मील वानर वेळ केले प्रिय. जय जय देव निच्छळ चलित चित्त पान कंदिल. बघा, चलित चित्त रूपा
अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त तुम्हाला नाही बारीक येते ना, मला माहिती बारीक भक्त भाव भुवन दीप तापा. अरे सगळं झालं एखादंच खाली होतं तर काय बिघडतं, पण ह्या बाहेर एक शब्द बी जमत नाही खाली मिरी. बघून घ्या सातवला. जय जय रूपा. तू कसा आहेस? तुमचा जय जयकार असो. जय जय देव एक रूप. अतिकृत कंदर्प सर्प दर्प. बघा आता सर्प दर्प कंदर्प म्हणजे खूप सुंदर आहे. तुम्हाला म्हणे सांगते. भक्त भाव भुवन दीप तापाह. भक्त भाव भुवन दीप तापाह. त्या भक्ताच्या हृदय मंदिरातला तो दीपक आहे, दिवा. कोणता भक्त? ज्ञानी भक्त. त्याच्या मंदिरामध्ये आत्मज्योती निरूपक राहणारा तो दिवा आहेस. आता भक्त सांगते. तापापह. जय जय देव एक रूप. तो एक रूप अखंड सगळ्यामध्ये व्यापक आहेस. बर मग पुढे अतिकृत कंदर्प सर्प दर्प. बघा जो सर्प एकदा दंश केला तर अंगाला विष भिनत ना, तसा गर्व जर बुद्धीत आला तर बुद्धिहीन होते आपण. तसा गर्वरूपी सर्पाचा नाश करणारे माझे गुरुनाथ आहेत. म्हणून त्यांना म्हटलं की अतिकृत कंदर्प सर्प दर्प. ह्या सर्परूपी म्हणजे सर्पामध्ये काय आहे? विष आहे. कंदर्प सर्प दर्प ही कसं सांगितले की जो वासना आहे, जो गर्व आहे, जे कामरूपी वासनेचा नाश करणारे तुम्ही आहेत. म्हणजे अंतःकरणामध्ये कामरूपी वासना ही विषासारखी तुम्हाला थोडं थोडं मारती. विष पण मारक आहे ना. मग हे काम रूपी जो सर्प आहे त्या सर्पाला विषरूपी वासनामध्ये रूपक केले. विषरूपी वासनेला सर्प म्हटले आणि ते सर्प विष आहे आणि ते विष बुद्धीत उतरत तेव्हा फक्त विषय कळतो, परमात्मा कळत नाही. दीप तापापह. भक्ताच्या अंतःकरणातल्या हृदय मंदिरामध्ये असलेले अखंड ज्योत म्हणजे दिवा आहे तू. आणि तापापह सर्व तापाचा नाश करणारे, सर्व तापाचा नाश करणारे माझे सद्गुरुनाथ आहेत. त्यांचा जय जयकार असो. जय जय देव अद्वितीय. अद्वितीय हो हो अशी माझे गुरु एकच ब्रह्मांडात अखिल विश्वात. त्यांच्यासारखं दुसरा कोणीच नाही. तसं आत्मा एक आहे तसे माझे गुरु एक आहेत. का? कारण माझे गुरु आत्मा एकच आहे. जसं आत्म्याचे रूप आहे, आत्मा जसा आहे तसे माझे गुरुनाथ आहेत. म्हणजे जसं आत्मा आनंद रूप आहे तसे माझे गुरु आनंदात आहे. जसं आत्मा निर्विकार आहे तशी माझी वृत्ती अंतःकरण माझ्या गुरुचं निर्विकार आहे. त्यांचा इंद्रियाचा संबंध नाहीये, त्यांचा भगवंताशी संबंध आहे आणि ते आनंदात आहेत, ते देहात नाहीत. म्हणून माझे गुरु अद्वितीय आहेत, असं कुणीच नाही. तो पर परिण तो पर मैक प्रिय निज जन जनित भजनीय मायागम. बघा परिणतो परम परमेक प्रिय चित्ताला परम शांती देणारा. परमशांती म्हणजे ती शांती संपतच नाही, मन अशांत होतच नाही. शांती म्हणजे परमात्मा. हरि ओम शांती शांती शांती. ते चित्त शांत झालं, एकांतात आलं. चंचल होत ना आधी, पण चंचलता संपली, शांतता आली. म्हणजे आत्मस्वरूपाची प्रतीती प्राप्ती, एकता झाली. आणि ते आत्मस्वरूप एक शांत निरास आनंदमय असतं. तिथे चंचलता नाही, तिथे व्यवहार नाही, तिथे विकार नाही. त्याला शांत म्हणतात. असे माझे गुरु शांत आहेत. बघा म्हणून मला प्रिय.
निज जन जीत भजनीय. बघा, निज जनित भजनीय माया गम्य. माया गम्य, मायेला हातात घेतलेले त्यांनी. आपण मायेच्या अधीन आहे. त्यांची बुद्धी मायेला पार करून भगवंत आहे. मायेच्या स्वाधीन नाहीत ते. माया त्यांच्या अधीन आहे. माया गम्य. जसा अविद्येचा व्यवहार आहे, अविद्येचा विकार आहे, अविद्येची शक्ती आहे, तशी बुद्धी व्यवहार करते. पण त्यांच्यामध्ये अविद्या मेलीच आहे. त्याने मायाला टाकलेलंच आहे. मायेचा परिणाम होत नाही. माया त्याने हातात घेतलीये. आपण मायाच्या स्वाधीन झालो म्हणून माया गम्य. भजनीय, निज म्हणजे आत्मस्वरूप. त्या आत्मस्वरूपामध्ये ते दंग आहे. हे त्यांचं भजन आहे. भोगानंदाच्या भोगामध्ये अखंड रसामध्ये ते एक रस आहेत. त्यांना देहभाव नाही, व्यवहार माहित नाही. त्यांच्या समोर जगत त्यांना त्रास देत नाही. दिसून त्याला मिथ्या आहे ते जगत त्यांना बुद्धीमध्ये विकार कधीच करत नाही. आपल्याला बघितलं की विकार होतो, वृत्तीमध्ये व्यवहार होतो आणि वृत्ती विषयाकडे जगताकडे जाते. त्यांची वृत्ती चोरत नाही, बाधित होती, व्यवहार होत नाही, निर्विकार राहतात आणि परमात्म्याचा तिथे उत्कर्ष होतो आणि गुरु त्या परमात्म्याच्या सुखामध्ये विलय पावतात आणि त्या सुखाचा अनुभव घेत राहत, दंग होतात. हे त्यांचं भजन आहे. त्याला भजनीय असं म्हणतात. देव श्री गुरु अकल्पनाथा अकल्पतर स्वसंवित द्रुम बीज प्रहाणी. जय जय देव श्री गुरु. तुमचा जय जयकार असो. अकल्पना कल्पतर. बघा, कल्पना कल्पना आहे त्यांच्या, कल्पना राहते त्यांचा अंतःकरण. अकल्पना ह्या कल्पतर. बघा, कल्पतरू आहेत माझे गुरु. इच्छा पूर्ण करतात आणि साधकाला इच्छा पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद देतात. त्यांची वाणी रिद्धी सिद्धीमध्ये परिपूर्ण असते म्हणून कल्पतर देतात. म्हणून ते बोलतात. त्यांच्या अंतःकरणात आले की भगवंत त्यांची इच्छा पूर्ण करतो. कारण संत भगवंत एकत्र असतात. त्यांची इच्छा भगवंताला कळते आणि भगवंत ती इच्छा संतांच्या मार्फत पूर्ण करतात. आधी नाही. समाधान झालं की त्याचं सुखच आहे. निवृत्त खेळ खाल्ला की श्रद्धाच आहे आणि श्रद्धेमुळे त्याला वास म्हणावं लागतं. पण समोर खास असतो, स्वतः प्रत्यक्ष परब्रह्मच खात असतो. देव पूजावे परते. अर्थे परते कळालं की नाही? पूजावे अर्थे, देव पूजावे परते. देवाची पूजा पुण्या, पण संतांची पूजा आधी. कुणाची माहित नाही मध्ये करते पूजा रोज. बघायला तर संतांची पूजा. बाबा म्हणले नारद, म्हणून नारदाचा आसन असतो. ऋषी मुनीकडे राजवाड्यात वगैरे त्यांचं आसन असते सेपरेट. पण आधार त्यांचा हृदयात असा, कारण ते आपलं कल्याण करणार. म्हणून हे संतांचं गुरुचं वर्णन सांगायला तुम्हाला म्हणून बोलायला. आता बाकी मला विषय नाही, बोलायचा विषयच नाही. जय जय देव गुरु. जय जयकार असतो माझ्या गुरूंचा. ते कसे आहेत? मायेच्या अधीन नाही, मायाला स्वाधीन केले. त्यांच्या हृदयात वासना विषय नाही, ते वत्सल रूप आहे. आणि ज्याच्यात वासना नाही त्या साधकाला ते संत प्रेम करतात. ज्यांच्या अंतःकरणात वासनेचा अंकुर नाही त्या साधक सिद्धाची जेवढी पक्की असते. सगळीकडे वासनात वासना. काय वासना, काय घुसना, कशाला वासना हो, कशाला भेद, कशाला विषय. केवळ तो आणि तोच मी. ह्या स्वानंदाची बुद्धी राहते. तिथं खंत नाही, दुःख नाही, राग नाही, लोभ नाही, मोह नाही, तू नाही आणि मी नाही. त्याच्या वाचून काही नाही अशी ज्याची अनुभूती आहे
तो सत्य परमात्मा म्हणला आहेच आहे, पण अनुभूतीत आला. पण वासना खूप वासनात आपल्यापासून. एक वासना आहे का बाबा बाबा बाबा, अनंत वासना तुमचा असा परिमाण केलाय. मुंग्याचं वारुळ कसं असतं तशा वासनेमध्ये मन आहे. सांगा आहे नाही? एका पर्णकुटीमध्ये ती साधू एका बघुण्यात वाजून एका ताटलीत खाते, आनंदात राहते, भगवंताकडे जाते आणि जीवनमुक्त होते. मग तो भांडारा गोळा करून यमाकडे जाते. किती गोळा करशील पसारा संसाराचा. काय बघा त्या श्रीमंत लोकांना असता. ती म्हणतो मी काय कमी का कमळे. अरे बस काय केलं का तुझ्या हातात आहे, कसा ठेवी ते ठेवू, पण तुला सोडित नाही. तूच माझे बनलं, तूच माझं सोनं, तूच माझा प्राण, तूच माझी जान, सगळं तूच. मग ते काय कम पडत नाही, सगळं मीच. मन एक धरते मुंडक्याला, दाबी ते नाक उघडत तोंड मग तुमचं. म्हणून मी मला काय कमी, अहंकार बसतो ताटाची कल्पना कल्पतरू. माझे गुरु कल्पनेच्या पलीकडे कल्पनात नाहीत. कल्पतरू येत मागितल्याच्या आधी देतात, मानलेलं खरं होतं, न मागायच्या आधी मिळत. माझे गुरु कल्पतरू येत. स्वसंवित द्रुमा बीज प्ररो अनावणी. स्वसंवित द्रुम बीज प्ररो अनावणी म्हणजे ऐका, जे आत्मचैतन्य वृक्षाचं मोक्षरूपी फळ असून ते फळ देणारी जी सुपीक जमीन आहे ते माझे गुरु आहेत. त्यांना असं सांग संप्रदाय या शब्दाचं रूपक केलंय की स्वसंविद धूम बीज प्ररो घनावणी. चैतन्य रूपी वृक्षाचं जे मोक्षरूपी फळ आहे त्याच्यामध्ये बीज आहे मोक्षाचं, आणि त्या बीजाला उत्पन्न करणारे हृदय अवस्था करून देणारे माझे सद्गुरू आहे. ज्या भूमीमध्ये हे वृक्ष उत्पन्न होतो मोक्षरूपी वृक्ष, ती भूमीला सुसंपन्न करणारे, त्या हृदयामध्ये ती अवस्था आणून देणारे. जसं भूमीला स्वच्छ केलं, नांगरलं, घसकट काढलं, पाणी टाकलं, खडे काढले आणि तिला सुपीक केलं, पाणी टाकलं, खत घाला, बीट टाकलं, तर ती जमीन हिरवी गार दिसते, काळेपणा जातो. तसा माझ्या अंतःकरणाचा अधिकार परिपूर्ण करून त्या ठिकाणी मोक्ष रूपाचं बीज भरून तो चैतन्य वृक्ष उभा करून त्याला मोक्षाचं फळ आणून देणारे आणि अंतःकरणाच्या अवस्था परिपूर्ण करणारे माझे गुरु आहेत. त्यांचा जय जयकार असो. त्या ठिकाणी ते फळ उत्पन्न होतं मोक्षाचं. चैतन्य वृक्षामध्ये जे फळ आहे त्याच्यामध्ये जे बीज आहे त्या बीजाला प्रगट करणार ही भूमी आहे, आणि त्या योग्य भूमीमध्ये तो आत्मवृक्ष उगा टाकतो, ते मोक्षरूपी फळ तिथे येतं. ते हृदय त्या ज्ञानानं सुसंपन्न होतं. असं सुसंपन्न हृदय करणारे माझे गुरुनाथ आहेत, म्हणून त्यांचा जय जयकार असो. चला थांबूया. मला हा श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ